साहेबांचा मुख्यमंत्र्यावरती हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम। तर तेजस केनी आणि आमचे राजेश यावा आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा। या पण दोघे जण या एकत्रित या। राजेश दादा या, आपण देखील एक उत्कृष्ट आयोजक आहात आणि भरपूर मोठी स्पर्धा स्वर्गीय त्रिंबक शेट केनी स्मृती चषक याच मैदानावरती आपण 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा अनुभवणार आहोत। तर नक्कीच पाहुण्यांचा शुभ सन्मान। यस राजेश, आपण या, मॅच इथे चालू होणार। रमेश शेठ मात्रे यांच्याकडनं मंडळासाठी तब्बल 5000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला, त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत। रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा धनादेश, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। प्रियांश एंटरप्राइजेस हे मालक आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं नवदीप शेठ यांच्या माध्यमातून मंडळासाठी 20,000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला, त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत। राजेश शेठ पाटील कार्यार्थानं 5,000 रुपयाचा आम्हाला धनादेश या ठिकाणी लाभला, त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत। सर्व दानशूर दात्यांचं आम्ही श्री छत्रपती ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही आभारी आहोत। तर मॅच इथे स्टार्ट होईल। काही शैलेश शेठ पाटील कार्यार्थानं त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला। फटाक्यांची आतिषबाजी, पाहुण्यांचा आगमन काही क्षणातच मुख्यमंचावरती होत असताना ही स्पर्धा आपल्या अभिमानाची, स्वाभिमानाची, हक्काची स्पर्धा आपण या ठिकाणी नक्कीच अनुभवत आहे। मॅचचा आनंद घेतात आमचे नक्कीच डीके शेठ साहेब, विश्वनाथ शेठ करमलकर शिवसेना चे कार्यार्थानं सदस्य आहेत, त्यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावरती यावं। प्रणय दादा भोपी वाकळी या ठिकाणी आलेत, त्यांना विनंती करीन मुख्य मंचकावरती या। मॅचचा आनंद घेतात आमचे आदरणीय धर्मराज भोईर असतील, संदीप पाटील, त्यानंतर आमचे निधी दिलीप पाटील आणि आमचे प्रवीण पाटील, अमर अकबर अँड अँथोनी ही जोडी आम्ही सातत्याने म्हणत असतो। आणि आमचे नक्की जेडी मामा आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा। राजेश शेठ केनी यांच्या माध्यमातून आम्हाला मंडळासाठी 2000 रुपयाचा धनादेश लाभला, त्यांचा मनापासून आम्ही आभारी आहोत। जयदास ये स्वैग से करेंगे सबका स्वागत। एवन वडापावचे खरं मालक आमचे खरं आपण पाहिलं अलंकार गरज साहेब देखील या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून अधिक अधिक स्वागत। अलंकार दादा आपण देखील यावं, आपला देखील आपण सन्मान स्वीकारा। अलंकार आपण या, आपला सन्मान आपण स्वीकारावं। कमलाकर दादा यांचे निकटवर्गीय आहेत। मॅच स्टार्ट होणार आहे। काही मान्यवरांचा शुभ सन्मान आपण 3 षटकानंतर करणार आहोत, कारण मॅच देखील खूप इम्पॉर्टंट, कारण कमेंट्स आम्हाला येत असतात लाईव्हच्या माध्यमातून। तर नक्कीच आम्ही 3 षटकाच्या नंतर आम्ही लगेच सन्मान घेणार आहोत। जितू दादा पोरजी या ठिकाणी आलेले आहेत, एक आमदार ट्रॉफीचे यशस्वी आयोजक दीपक आणि जितू दादा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। सुरेश शेठ पोरजी साहेबांचं देखील मुख्य मंचकावरती आगमन, सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण आलेत स्पर्धेची शोभा वाढवली होती, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। पराग शेठ भोपी एवन वडापावचे ऑनर आहेत। नक्की चव ही महाराष्ट्राची आपण सातत्याने म्हणत असतो, तर पराग शेठ आपलं देखील हार्दिक स्वागत। धन्यवाद डीजे। काय कमालीची सुरुवात राहिली आहे। 2 संघ आमने सामने लढतायत, एकाची ताकद फलंदाजी तर एकाची ताकद गोलंदाजी। कोणी संघानं आजच्या दिवसामधला दुसरा उत्तम स्कोअर बनवला 66। याचा अर्थ खारघर संघाच्या विरोधात खेळताना ताकदीची फलंदाजी दाखवली आहे। परंतु एका बाजूला विचार केला तर सतरंगी स्पोर्ट्स हे दोन्ही बी संघानं उसरण्यासारख्या ताकदवान संघाला अक्षरशः 28 रोखून धरला होता।
ज्या रोहित पाटीलनं 2 षटकामध्ये 10 धावा दिल्या, 3 विकेट्स कमावल्या उसळण्यासारख्या ताकदवान संघासमोर, त्याच रोहित पाटीलवर हल्ला झाला आणि आकाश ठोंबरेनं ठोकल्या तब्बल आतापर्यंत 16 धावा. 4-2 4-6 16 धावा, चांगली धावसंख्या. दैव देतानी कर्मण येतं. चेंडू जरूर चांगला होता, फेकी झालीये. नेमकं काय घडलंय? गरज होती का? रन तर मिळतच होत्या, परंतु हव्यास. येस, पहिल्या रनसाठी पाहिलं जाईल. पहिला रन आउट, दुसरा तर हमखास. साऱ्या जगात आहे. क्लोज काउंटर पाहिलं जाईल. श्री गणेश खोनी वर्सेस सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे बी या दोन संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील पहिली लढत लढली जाते. टॉस जिंकला हेदुटणे बी संघानं, स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या षटकामध्ये आकाश ठोंबरे बरसलाय, अक्षरशः बरसलाय. 1 चौकात 1 चौकार, 2 धावा, 4-6 अशा पहिल्या 4 चेंडूवर 16 धावा. त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पहिला आउट. तिकडे पहिला आउट. नक्कीच आपण सर या ठिकाणी संपूर्ण टायटल जे सॉन्ग ऐकतो ना श्री छत्रपती ट्रॉफीचे, जे गायलेत खऱ्या अर्थानं भावेश दादा गुंदाले यांच्या माध्यमातून, अतिशय गोड आवाज. आणि भावेश, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट संगीतकार आहेत, उत्कृष्ट गायक आहेत. तर भावेश सर, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. 2 रन कंप्लीट. तिसऱ्या रनसाठी मात्र करण झाला बाद. चांगलं क्षेत्ररक्षण झालं नव्हतंच मुळात, परंतु फलंदाजी करणाऱ्या आकाश आणि करणला मोह नाही आवडला आणि प्लॅटिनम डकचा शिकार बनला. स्ट्राईकवर न जातात करण झाला बाद. पहिल्या षटकाची सांगता झाली. 1 बाद 18. एक चांगली धावसंख्या श्री गणेश खोणी संघाची. 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकांच्या खेळामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. मेडन षटक फेकणारा गोलंदाज लालचंद भंडारी. लालचंद भंडारी ज्याने मागच्या सामन्यात मेडन षटक फेकला होता, त्याच लालचंद भंडारीवर पहिल्या चेंडूवर मात्र आल्या चौकार दाखवलाय. जितू ऑपरेटर म्हटलं टेन्शनच नाही, कारण अप्रतिम ऑपरेटिंग त्याची पाहिली आहे. आणि सगळे जितू आज इकडे जमा झालेत. एका बाजूला जतीन, जे फॅक्टर आज फार मोठा फॅक्टर बनला आहे. जयजी भोसले समालोचक, जितू गोंदली प्राप्ती लाईव्ह, DJ जितू ऑपरेटर, जतीन गोंदली गुणलेखक. आणखीन एक नामी संधी जरूर होती, रनआउटची विकेटसाठी नामी संधी होती, पण रन मात्र इथे मिळेल 1 आणि 1 रननं बोर्ड जाऊन ठेपेल स्कोर बोर्ड 23 वर. 1 बाद 23. अतिशय उत्कृष्ट दर्जाची धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे श्री गणेश खोनी संघाने. स्ट्रायकर फलंदाज पहिल्यांदा असेल.
हर्षद ठोंबरे. स्कूपचा प्रयत्न फसलाय आणि फलंदाज मात्र होईल बाद. स्कूप लगवायचा होता, जवळपास ऑप्टिकला निघून न बघता स्कूप लगवायचा होता. दीड स्कूपही फसला. फलंदाजाला मात्र आपली स्वतः चुकीनं तो मात्र बाद झाला आणि अगदी एष्ट्यांच्या पाठीमागेच फर्स्ट स्लिपमध्ये उभे असलेल्या क्षेत्ररक्षकांना टिपला झेल. फलंदाज क्रमांक 2 बाद. पहिल्यांदा माणसं जपा. पैसा तर येत राहील, पैसा देत राहील, परंतु मनाची श्रीमंती जपली पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं माणूस जन्म झाला हे सार्थकी लावू शकतो. परंतु पैशाच्या पोटी भौतिक सुविधा आपल्या सगळ्यांना हवं आहे. प्रत्येकाला खिशामध्ये 1-1.5 लाखाचा आयफोन हवा आहे. मोबाईलवाले आयफोनवाले पण दर 6 महिने नवीन मॉडेल्स काढतायत. 15, 16 आता 17 येईल. काय 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 येतं आणि आम्हाला बदलायचं आहे. त्याच्यामुळे मोबाईल्स बदला, परंतु नाती टिकून ठेवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज लालचंद भंडारी. स्ट्राईकवर फलंदाज बिभीषण म्हात्रे. पुन्हा एकदा स्कूपचा हा प्रयत्न, पण तोही फसलाय. पण रन मात्र मिळेल. 1 बॅटची कडा, नक्कीच 1 रन. बिभीषण आपलं खातं उघडेल स्वतःचं. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन ठेपेल. 2 बाद 24. जणू काही लालचंदचा सराव केलाय. त्याला स्कूप लगवायचे हा प्रयास केलाय. आकाश ठोंबरेनं जी सुरुवात केली आहे अफलातून, 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 22 धावा त्यानं आतापर्यंत ठोकलेत आणि त्याच्यामुळे संघाची धावसंख्या आहे 2 बाद 24. वैयक्तिक 22 आणि संघाच्या 24. चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक रेडी आहे. फेकी होतीये खराब, अतिशय खराब. पहिल्या सामन्यामध्ये काय परफॉर्मन्स राहिला हे दोन्ही संघाचा, पण इथे मात्र काहीतरी वेगळं होत आहे. काहीतरी वेगळं होत आहे. क्षेत्ररक्षण सुंदर झालं जरूर, फेकी खराब झाली, परंतु लक्षात घ्या आयुष्यामध्ये जसं आपल्याला बॅकबोन लागतात, जसा बॅक सपोर्ट लागतो, तसं क्रिकेटमध्येही बॅकअप लागतो. तो बॅकअप मिळाला नाही आणि त्याच्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा रन्स मात्र मिळतीये श्री गणेश कोणी संघाला. 2 बाद 26 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. कमालीची फलंदाजी राहिली आहे आकाश ठोंबरेची. पुन्हा एकदा आकाश ठोंबरे ऑन स्ट्राईक. राईट आर्म राऊंड द विकेट. संधी आहे बाद करण्याची आकाश ठोंबरेला. लालचंदनं अखेरकार एक मोठी विकेट, ज्यांना एकतर्फी धावा जमवल्या, त्या आकाश ठोंबरेला आपल्या अंतिम चेंडूवर केलं बाद. चला पाणी घेऊन चला. 12th मॅन 2 षटकाची समाप्ती. चला मान्यवरांचा आपण करूया शुभ सन्मान. येता 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी मध्ये पिसर्वे काव्यामध्ये सर्वांची मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा आपण पाहणार आहोत. श्रद्धांजली चषक 2025 मध्ये तिचे मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर असणार आहेत आणि 4 व्हीलर देण्यात आले आहेत. आदरणीय सन्मान्य क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व आमचे रमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ती कार पुरस्कृत करण्यात आली. त्याला मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. चला अरे दादा केनी साहेबांचा शुभ सन्मान. पनवेल महानगरपालिकेचे दमदार कुशल नेतृत्ववान चला रविदादा म्हात्रे आपण यावं, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. त्यानंतर चव ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं पाहिलं A1 वडापावचे मालक आमचे पराग शेठ भोपी यांच्या माध्यमातून मंडळासाठी 5,000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला. तर पराग शेठ आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. चला मॅच सुरू करा आपण प्लीज.
सन्मान चालू राहतील सर प्लीज, कारण बरेच मान्यवर आहेत. चला पराग सर आपण देखील या, पराग बोपी आपण देखील यावं. आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचकावरती करणार आहोत. पाहुण्यांचा शुभ सन्मान करणे आमचा आद्य कर्तव्य. त्यानंतर सुनील कुटले सर, रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक विद्यालय नितलस, यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. यस, मॅच कंटिन्यू राहील. किरण म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक षटकासाठी छगन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. यस, कंटिन्यू सर, कंटिन्यू सर. या आपण सुनील कुटले सर, सर कंटिन्यू. यस, 2 षटकांचा बाजवी खेळ संपला. 3 बाद 26 धावा श्री गणेश खोणी संघाच्या. अजूनही 12 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. गोलंदाज भूषण काळन ज्याने मागच्या सामन्यामध्ये 10 धावा दिल्या होत्या, तो गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र लेग बायची रन येते. 1 रन आली आहे खोणी संघाला. जोरदार अपिलामध्ये बिजी राहिला क्षेत्ररक्षक. त्या दरम्यानमध्ये 1 रन कंप्लीट केली आणि 1 रन धावफलकावर धावा लागतात त्या. 3 बाद 27 धावा. किरण म्हात्रे स्ट्राईकवर. प्रत्येक षटकासाठी 500 रुपये छगन म्हात्रे. क्या बात आहे. सर्व दानशूर दात्याचा आम्ही आभार. नक्कीच पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक आदरणीय आरेश दादा आणि आमचे रविकांत दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 20,000 रुपयाचा धनादेश लाभला. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. थँक्यू सो मच. हाताने नाही पण पायानं काम केला. संघासाठी 3 धावाही वाचवल्या. रामदादा पाटील साहेब शिवसेनाचे मुलुक मैदानी तोप आपण पाहतोय. उपजिल्हा नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा धनादेश. त्यांचा आभारी आहोत. येट्स बॉक्स. हा चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येईल, पुचले फेकेल. फेकी चांगली आहे. थांबला तो संपला, परंतु अचानक भरधाव वेगानं जाणारी गाडी जर अचानक ब्रेक लावणार तर अपघात निश्चित आहे. तो अपघात झाला आणि मध्ये थांबला, त्याच्यामुळे फलंदाज झाला रनआउट. साऱ्या जगात हे डंका वाजतो. गोलंदाज भूषण काळन पुन्हा एकदा सज्ज. राईट मोड विकेट. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावा आणि इथे आखिरकार धावा येत नाही. मग मात्र पाहुण्यांना सलामी देण्यासाठी एक मोठा फटका दाखवला. आल्या ठोकला षटकार. आतापर्यंत प्रभावी कामगिरी भूषण काळांची राहिली होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा दिल्या 3 आणि नंतर मात्र ठोकला षटकार. 35 धावा. एक चपराक लगावली आहे. फटका फसला आणि क्षेत्ररक्षक ही चकला. साधा सोपा झेल इथे मात्र सुटला. 1 रन एक्स्ट्रा मिळतीये आणि विवेक ठाकरेला ही जीवनदान मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेनं इथे मात्र पाहतोय की खऱ्या अर्थानं झेल सुटलाय. नेक्स्ट मॅचसाठी विनंती करेन जय हनुमान सानवी 11 जय हनुमान नेवालीपाडा
आणि जितोआई 11 जीते या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे. नेवालीपाडा आणि जीते अजिबात विलंब न लावता टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस केला जाईल. भूषण काळननं विवेक ठाकरेला बाद करण्याची नामी संधी उपलब्ध केली, परंतु शतरक्षकांना मात्र ती संधी सोडली. सतीशनं काळन बंधू ताकद राहिली आहे. अकोट टप्प्याची गोलंदाजी ताकद राहिली आहे, कारण मागच्या सामने उसरणे संघालाही अकोट टप्प्याच्या गोलंदाजीवर अक्षरशः नाचवलं आणि अखेरकार भूषण काळननं तोच चेंडू फेकला अकोट टप्प्याचा. अंतिम चेंडू आला निर्धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 36 धावा श्री गणेश कोणी संघाच्या. नक्कीच ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहणार आहोत, खुटारी गावचे आणबान शान आणि उद्योजकपती म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलंय. दलितांचा आणि गरिबांचा कैवारी नक्कीच एकनाथ शेठ म्हात्रे यांचं काही क्षणात व्यासपीठावरती आगमन होणार आहे. आणि त्यानंतर वीरेंद्र शेठ म्हात्रे उद्योजक यांचं काही क्षणात व्यासपीठावरती आगमन होणार आहेत. संदीप शेठ म्हात्रे SS एंटरप्राइजेसचे मालक या मॅचचा आनंद घेतात. तुमचं हार्दिक स्वागत आहे. आता मंचकावरती आपण शुभ सन्मान घेणार आहोत. तर नक्कीच सुरेश दादा पोरजी साहेब आपण यावं, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. यावं. जितू दादा पोरजी आपण देखील यावं. जितू दादा एक उत्कृष्ट आयोजक आहेत. त्यांची स्पर्धा देखील भरपूर ताटामाटात खऱ्या अर्थाने डान्सरमध्ये चालू आहे. जितू दादा आपण देखील आपला देखील शुभ सन्मान. हे सोड तो कॉम्बॉक्स दिनेश पाटील सर. 6 चेंडूंचा खेळ या पूर्वार्धामधला फक्त बाकी राहिलाय. किती धावा जमेल? स्ट्राईकवर मात्र विवेक ठाकरे, तर गोलंदाजीच्या मार्कवर असेल गोलंदाज प्रदीप काळन. प्रदीप काळनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. या दोन संघांना माहिती आहे एकमेकाच्या उणिवा, एकमेकाचे स्ट्रॉंग झोन्स. पहिला चेंडू वाईट बॉल, एक्स्ट्राची रन. प्रदीप काळन मात्र खराब सुरुवात करतोय वाईटनं. 4 बाद 37 धावा श्री गणेश कोणी संघाच्या. विवेक ठाकरे एक चांगला षटकार दाखवला, एक जीवनदानी मिळालंय. फटका चांगला स्क्वेअर लेगला. शतशती रेडी आहे, फेकी येते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. नेमकं काय ताळमेळ अजिबात नाही. तुला स्ट्राईक द्यायचे तेही नाही, मीही निघालो आणि इथे मात्र किरण मात्रे होईल रनआउट. पुढची लढत असेल, एका बाजूला संघ असेल तो मात्र जितू 11 जितू आहे निसे जिते संघ, आणि त्यांना फाईट करणार संघ असेल तो मात्र जयनमान नेवालीपाडा. रिपोर्टिंग करा आपण. तर नक्कीच मी अनाऊन्स केलं जशी इनिंग ब्रेक होईल ना नेवालीपाडा संघ रेडी आहे. तर जितू 11 जिते आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केली जाईल. फटका चांगला आहे. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला माहिती आहे मी कमी खेळेन पण चांगला खेळेल. राज्य असावं छोटस, स्वतःच ते राज्य निर्माण केलं जातं. ठोकतोय षटकार. मान्यवरांचं खऱ्या अर्थानं आणि सर्व क्रीडा रसिकांचं श्री छत्रपती ट्रॉफी मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. चला 23 मिनिटं ऑलरेडी या इनिंगला झालेत. त्याच्यामुळे पेनल्टी येऊ शकते याची नोंद घ्या, कारण टाइम अलॉट इकडे आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. अनंत मात्रानं आले आसमान दाखवला. ज्याप्रमाणे दाखवला होता विवेकनं तीच रणनीती आखली जाते. शॉर्ट बट स्वीट इनिंग. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंच दक्ष राहिले आणि त्याने मात्र नाकारलं. आणि हा निर्धाव चेंडू. खेळाडू कक्षामधून कुणीही आवाज देऊ नका याची नोंद घ्या आपण प्लीज. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ इथे मात्र राहिला आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर धाव जिथे आली 1 आणि रनआउट झाला. त्यानंतर षटकार अनंत मात्रेने ठोकला आणि या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र
पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहील तो अनंता मात्रे. 2 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी जमवलेत. प्रदीपनं 3 चेंडूमध्ये 8 धावा मोजलेत. 5 बाद 44. अकूट टप्प्याचा चेंडू इथंही आसमान दाखवलाय. काय ताकद लावली आहे. बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला. लॉंगॉनची सीमारेषा जणू काही तो 7-12 आपल्या नावावर आहे. या रुबाबात भिरकावला चेंडू. ठोकला षटकार. नाद एकच एकच फक्त बैलगाड्या शर्यत. सर्जा बैलाचे मालक आमचे भगवान शेठ पाटील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच जयदास मुंबईकर असतील त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. या षटकामध्ये येणाऱ्या धावा कोणी संघाला बळ देतील लढण्याचं. या षटकामध्ये आलेल्या धावा उत्तरार्धामध्ये जाब विचारतील हे दोन्ही संघाला. काय अफलातून फलंदाजी राहिली आहे. क्रमांक 7 वर आला अनंता माद्रे आणि मी किती चांगला खेळतो हे दाखवलं. बॉल जसा हातामध्ये येईल ना बॉलरच्या डीजे बंद. तर भावेश दादा बुंदाले खरं तर या स्पर्धेचे जे तुम्ही सॉन्ग ऐकतात ज्यांच्या माध्यमातून ऐकले गेलेत ते भावेश दादा देखील व्यासपीठावरती आलेत. त्यांचं देखील स्वागत. आणि त्यानंतर खरं तर आमची नंबर 1 जोडी ज्यांचा आत्ताच आगमन झाला पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व खरं तर सन्माननीय अरेदादा केणी आणि त्यानंतर या ठिकाणी रविशेठ मात्रे कुटारे. थँक्यू. वयात वेळ काढून आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. डीके शेठ भोपी बघा मित्र उभे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब जणू काय तुम्हाला वाटेल आमच्या व्यासपीठावरती आहेत. भोपी साहेब आपलं स्वागत आहे. सन्मान केलं जाईल बघा. या आपण साहेब या सन्मान केलं जाईल. तर व्यासपीठावरती मित्र आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचे हुबेहूब असणारे सन्माननीय प्रतिकृती म्हणून ओळखले जाणारे आमचे भोपी सर खरे ते उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान केला जाईल. बघा स्क्रीनवरती मित्र तुम्हाला पाहायला मिळतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हुबेहूब तुम्हाला पाहायला मिळतील. भोपी साहेबांचे इथे स्वागत केले जाते. हरिदादा केणी उपस्थित आहेत. मुकुंद राजे उमेददादा केणी त्यानंतर आमचे बंधू कमलाकर शेठ पाटील. बघा ही 4 चौघांची मूर्ती पाहतात. खरं तर पुढच्या वर्षी दमदार आयोजन. भावेश दादा या भावेश दादा आपलं सन्मान केलं जाईल. भावेश दादा बघा आगरी समाजाचा आगरी बाणा मित्र आपल्या सगळ्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांचे लाडके गायक. खरं तर आज आगरी समाजाला अभिमान वाटावा. खरं तर आमच्या भावेश दादा बुंदाले या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. खरं तर या स्पर्धेचे जेवढे टायटल सॉन्ग आहेत ते त्यांनी गायलेत. त्यांचं कौतुक करूया. भावेश दादांचं मनपूर्वक रामचंद्र मडवी या 56 शुभ सन्मान बोर्डवर लागलेत. चला रामचंद्र मडवी साहेब या आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. रामचंद्र दादा या 57 धावांची गरज आहे. मुंबईकर रामचंद्र दादा मुंबईकर झाल्यात अनंत मुंबईकर साहेबांचा आपण शुभ सन्मान झालेला आहे. तर तुम्ही या. चला जयदा दादा मुंबईकर आपण या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. त्यानंतर आमचे त्रिमूर्ती खरं तर आम्ही पाहतोय धर्मराज भोईर दिलीप पाटील संदीप पाटील आपण या आपला सन्मान स्वीकारावा. आपला आयोजन बोलता आपला आहे त्यात हरकत नाही. चला आपण रामचंद्र मुंबईकर क्रिकेटर आहेत माझे टॅलेंटेड क्रिकेटर त्यांचा शुभ सन्मान. 91 धावांची पार्टनरशिप 1978 मध्ये. तर खऱ्या अर्थाने त्याचबरोबर संकेतजी फडके विगर यांचे मामा
आणि आमचे खऱ्या अर्थाने चाहते म्हणता येईल संदीपजी म्हात्रे खुटारी यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर आमच्यासाठी 500 रुपयाची बक्षीस. आपले मनस्वी आभार. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोक जनतेपर्यंत मांडण्यात यावेत ही त्यांची इच्छा आहे. प्रणय दादा करमेलकर त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतो. दादा या आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. विश्वनाथ करमेल संघाचे माजी आमदार आदरणीय सन्माननीय बालाराम पाटील साहेबांचा काही क्षणातच मुख्य मंचकावरती आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत निश्चितच पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक ज्ञानेश्वर दादा पाटील असतील. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस निश्चितच देवेंद्र दादा मडवी असतील. त्यानंतर रतनबुवाजी पाटील असतील आणि या ठिकाणी आमचे ऋषभ मंडप डेकोरेटचे मालक आमचे आमिर दादा पोरजी यांचं आगमन. स्वागत आहे आमिर तुमचं देखील. हॅलो हॅलो. बॉल उजव्याशीच्या बाहेर होता जिथे 57चा पाठलाग चालू आहे आणि चौकार जो मात्र थर्ड मॅनला येत असताना पाहायला मिळाला. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावाय कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावा बनल्यात त्या 8. पहिले षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. आघाडीची जोडी जिथे रोहित पाटील आणि त्याच्या साथीला धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हर्षद ठोंबरेच्या अगेन्स्ट इथे रन्स येत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय जिथे 57 धावसंख्येचं एक मोठं लक्ष उभं करण्यात आलंय. हेदुटणे संघ मैदानावरती उत्तरार्धामध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळालाय. सुरुवातीपासूनच अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करण्याचा वज्र निर्धार केलेले दोन्ही बॅटर बॅटिंग करतात. हा बॉल देखील डाऊन द ग्राउंड केलाय. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. हवाई हल्ला. षटकार. थँक्यू. दत्ताशेठ केणी साहेब उपस्थित आहेत. दत्ताशेठ या आपला सन्मान केला जाईल. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल. भगवानजी पाटील साहेब उपस्थित आहेत. यांचाही सन्मान केला जाईल. भगवान पाटील साहेब या आपलाही सन्मान केला जाईल. तर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केलं जात आहे. या फलंदाजाचा ना वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजांची अक्षरशः लावली वाट. 14 धावा आल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये. 14 धावा. 57चा पाठलाग करत असताना 20 चेंडू आणि आता मात्र 43 ची आवश्यकता. पुढचा बॉल हर्षद पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेटने डावे गेस्टीवरती वेगवान चेंडू इथे दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळाला. आपली दिशा जी आहे ना ती संघाची दशा ठरवत असते आणि अर्थात गोलंदाजी करत असताना गोलंदाजांनी अचूकतेने गोलंदाजी करणं फार गरजेचं राहतं. क्रिकेटमध्ये टप्पा आणि अगदी त्याच वेळेला सिनेमामध्ये कटप्पा हा फार महत्वाचा आहे. हा बॉल ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येतोय. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत.
संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय, कारण सतरंगी स्पोर्ट्स जिथे हेदुटणे संघ बॅटिंग करतोय, संघाची धावसंख्या ती 16, पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना रोहितने आपल्या नावाला साजेसा खेळ केलाय. रोहित पाटील हिटमॅन सारखी त्याने हिटिंग केली आहे. हिटिंग झोन मध्ये जो बॉल आला ना तो सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळाला. 16 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. धीरज ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडर बॅटर ऑन दी स्ट्राईक. पुढचा बॉल खोला टाकला ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसता धावसंख्येला मेळ. अर्थात फलंदाज क्रमांक पहिला गोल्डन डकचा शिकार धीरज पाटील. थँक्यू. क्रिकेटमध्ये अप्स अँड डाऊन्स किती येत असतात पहा ना. अर्थात क्रिकेटचा हा खेळ काही गोलंदाजांचा काही फलंदाजांचा आहे. म्हणून अनेक वेळा आपण म्हणतो ना की 4 दिवस सासूचेही असतात आणि 4 दिवस सुनेचेही. पहिले 5 बॉल हे बॅटरचे होते. शेवटचा 1 बॉल हा गोलंदाजाचा होता ज्याच्यावरती विकेट त्याने प्राप्त केली. कभी खुशी कभी गम अशा स्वरूपाचं हे षटक इथे संपलं. 16 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 24 बॉलचा खेळ इथे एकंदरीत शेष आहे आणि 24 बॉल मध्ये 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये 41 ची गरज. चला नेवालीपाडा संघ कॅप्टन आणि जिथे संघ कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या ठिकाणी उपस्थित आहात. टॉस केला जाणाऱ्या या 2 टीम मध्ये अर्थात होणारी सेकंड राऊंडची सेकंड लढत जनमान नेवालीपाडा आणि त्याला फाईट करेल जितू आई 11 जिथे संघ. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. तर या ठिकाणी नामदेव शेठ केणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हा झेल नाही, ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. ज्या बॅटरचा झेल सुटलाय ना तो सध्याच्या घडीला 5 बॉल 15 वरती नॉट आउट होता आणि अशा क्षणाला त्याला जीवदान देणं हे संघाच्या हिताचं नाही आहे. हानिकारक राहू शकतं. धावा आल्या त्या 2, एकंदरीत धावफलकावरती धावा त्या 18. जीवदान मिळालेला बॅटर अर्थात सध्याच्या घडीला रोहित पाटीलला आपण स्ट्राईक रेंजवरती पाहतोय. जीवदान क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नेहमीच हानिकारक राहिल्यात. जीवदान इतिहासाची पानं पलटली ना तिथेही हानिकारक राहिल्यात. मोहम्मद खौरीला जीवदान दिलं होतं पृथ्वीराज चौहानने. तो आपल्या राज्यात परत गेला. पळून गेलेल्या सैन्याचं शिरच्छेद केलं. पुन्हा नव्याने सैनिक तयार केलं. पुन्हा एकदा चालू झाला आणि पृथ्वीराज राजाला परास्त केलं होतं. जीवदान हानिकारक राहतात. हा बॉल पहा, जीवदान मिळालं पुढच्याच बॉलवरती. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. तर या ठिकाणी तुर्भे गावचे आमचे मित्र दिनेश दादा पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिनेश दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बामालीचे आमचे पोलीस पाटील प्रदीप बुवा पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान मित्र आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ते सर्वांचे लाडके सन्माननीय तर या ठिकाणी सन्माननीय कोकण शिक्षण सभा समितीचे आमदार सन्माननीय बालरामजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. तर त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबत खरं तर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे दमदार डॅशिंग नेतृत्व गावचे माननीय संदीपजी केणे साहेबांचं आगमन झालंय. मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गोडगावच्या अक्षयदादा पाटील स्वरूप पाटील यांचं आगमन झालंय आणि त्या सगळ्यांचं प्रदीपदादा पाटील या सर्वांचं आमच्या स्पर्धेच्या वतीनं अर्थात आपण पाहतोय श्री छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजांच्या वतीनं हार्दिक स्वागत.
लोकप्रिय नेता. दोन संघ डोंबिवली मधले आहेत. एका बाजूला एडुटना आणि दुसऱ्या बाजूला कोणी संघ आहे. त्या दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. 15 बॉल आणि 32 ची आवश्यकता आहे. 25 ला 1 गोलंदाजी मार्क वरती हेमंत पुन्हा एकदा सज्ज होत असताना प्रदीप ऑन स्ट्राइक. हा बॉल डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. काही योग्यरित्या कार्यक्रम केलाय, ठोकला षटकार. स्ट्रोक अगदी दमदार इथे पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये आपण आलोय आणि प्रतिस्पर्ध्याला आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली. लांब लचक षटकार ठोकला. 31 ला 1. समीकरण बदलत चाललेत. मॅच अगदी विजयाच्या समीप चालले आहे. 14 चेंडू, आता मात्र 26 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. एक महत्वाची, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा श्री छत्रपती ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक दमदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. 31 ला 1. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर ठेवला. एक तेरी तो एक मेरी. क्रिकेटच्या या खेळामध्ये हे द्वंद्व युद्ध नेहमीच आपण पाहिलंय. हा बॉल एकंदरीत पाहायला मिळाला फुलर लेनचा होता. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हेमंत ठोंबरेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट आलेत. लांब लचक तेही पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, वॅकंट एरिया, फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. रन्स अवेलेबल, धावा मिळतील त्याच्यावर. आणखीन एक संजीवनी देणारा हा चौकार. तर याच दरम्यान थँक्यू डीजे. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालं आहे. दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम साहेब. आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक अधिक स्वागत करतोय. त्यानंतर आमचे मित्र विनोद दादा धवणे दादा, आपल्या देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपला. 35 ला 1. 12 बॉल, आता मात्र 22 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 धावा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. या मॅच मध्ये गोलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. परंतु इथे प्रयत्न चांगले केले, विकेट मिळवल्या तर निश्चितच मॅच मध्ये पुनरागमन करता येईल. स्कोर कार्डला धावा पाहायला मिळतात. त्या 35 ला 1 आहे. संघ जिथे क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. कोणी संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळाला. तत्पूर्वी आपण टॉस करूया. या ठिकाणी 2 संघांमध्ये टॉस केलं जाईल. जनमान नेवाली पाडाने जितू आई 11 जिते संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल, या ठिकाणी आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झाला ते सन्माननीय सर्वांचे लाडके दमदार आमदार
बालम पाटील साहेबांना आमंत्रित करेल, त्यांच्या सोबतीने ज्ञानेश्वरदादा पाटील, त्यानंतर आमचे देवेंद्रदादा मडवी, आणि मी विनंती करेल या साहेब आपल्या शुभाचे टॉस केलं जातोय. नेक्स्ट मॅच टॉस पाहायला मिळेल. या ठिकाणी दोन संघ आहेत. एका बाजूला जितू I11 जिते संघ जो पेन परिसरातला संघ आहे, आणि एक संघ आमच्या मलंगडातला अर्थात जनमान नेवाली पाडा, अशी लढत होणार. सन्माननीय बालम पाटील साहेब, त्यानंतर आमचे युवा नगरसेवक ज्ञानेश्वरदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे सन्माननीय या ठिकाणी तर या ठिकाणी साहेबांच्या शुभाचे टॉस केले जाते. बघा, हेड्स इज अ कॉल, आणि टॉस या ठिकाणी टेल नेवाली पाडा संघाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन घेणार? बॉल फर्स्ट. थँक्यू. जास्त वेळ घेणारे सामना देखील सुरू आहे. साहेब देखील उपस्थित झाले, आणि नक्कीच दोन्ही संघाला साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. हा झेल ऑन साइडला उडाला आणि अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षक होते बाउंड्री लाईन वरती, जिथे एक चांगला कॅच इथे फिनिश करण्यात आला. आकाश होते त्या ठिकाणी. धावफलकावरती धाबा 35-2. एक चांगली कॅच बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाली. आपला हजर दबावीपणा किंवा आपली संघासाठी उपयुक्तता किती आहे ना, ही फार महत्वाची राहते. 35-2 खेळाडू बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. येणारे चेंडू इथे आपण पाहिले ना, तर येणारे 11 बॉलचा खेळ शेष आहे. 11 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 22 धावा. नवीन बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. यश काळन, प्रदीप काळन आणि यश काळन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी उपस्थित पाहायला मिळते. रन्स गोळा करायचे आहेत, एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. येणारे 11 बॉल आणि 22 ची आवश्यकता. सामना बनवू शकतो का? विकेट तर आली आहे, मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी एक आवश्यकता होती. हा बॉल कमी गतीने टाकला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. गेम ऑन, मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाहीये. दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्याचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळत आहे. काय बॉल टाकला, व्हेरिएशन ही पाहायला मिळालं. चेंडूला वळण देखील घेतलं, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल आलाय. 35-2. येणारे 10 बॉल 22 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 22 धावा. सामना अगदी एकंदरीत आपण पाहिलं ना, तर कोणी संघही मॅच मध्ये शिरकाव करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील लगातारचा तिसरा चेंडू येतोय का, परंतु हा बॉल अतिरिक्त स्वरूपाचा आलाय. पंचांनी कळवलं, दोन्ही हात केले जमिनीला समांतर, चेंडू आला अवांतर. टायटनिक पोज मध्ये पंचांनी सांगितलं इट इज व्हाईट बॉल. एक्सरसाइज करण्याची संधी मिळाली होती पंचांना थेट 10:12 स्कोर कार्ड वरती धावा आल्या. ते एकंदरीत आपण पाहतोय 36-2 आहे. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोस बनवला, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो विवेक. एक धाव इथे कंप्लीट करण्यात येते. सिंगलनेही मॅच बनते, सिंगलनेही आपण सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. कारण हल्लीचा क्रिकेट आहे ना, हल्लीचे खेळाडू आहेत ना, ते T20च्या पाळण्यामध्ये जन्माला आल्यात. आणि अर्थात इथे एकेरी दुहेरी धावा ही क्रिकेटची भाकरी असते, ही विसरून गेल्यात. कारण षटकार आणि चौकारांचे पुलाव हे जास्तीचे पसंत आहेत या खेळाडूंना. एकेरी दुहेरी धावा घेत असताना संघाची धावसंख्या पुढे घेऊन जातात. संघाची धावसंख्या 37-2. भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतो या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना मान्यवर. पुढचा बॉल यावेळेला देखील शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळाला. कमबॅक करणारे हे षटक जिथे आपण पाहिलं या सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी हे षटक निर्णायक आणि महत्वाचं होतं. ते अनंत मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना पाहायला मिळालाय. त्याने एकंदरीत या षटकामध्ये धावा एकंदरीत खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 2 एक विकेट प्राप्त केली आहे. एक लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली आहे, ती त्याच्या अकाउंटमध्ये ऍड होणार नाही. अर्थात त्याने 2 धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केली आहे. 38-2 ही सद्य परिस्थिती. सामन्याचं गणित आता बदलू लागलंय. 19 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 19 ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ क्षणार्धात बदलत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. हा बॉल हा फ्रॅकर होता, ऑन साइडला केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द बॉक्स. षटकार.
मॅच गणित पालटू लागलंय. 7 बॉल आणि 13ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 13 धावा. शेवटचा बॉल आहे ना इम्पॉर्टंट राहील, कारण या बॉलवरती मोठा शो खेळण्याचा प्रयत्न करेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. पूल करत असताना हँड आणि कोऑर्डिनेशन चांगलं जुळून आलं. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, हेलिकॉप्टर गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय त्या ठिकाणी. धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. आता समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 11ची गरज. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11ची आवश्यकता. धावा फलकावरती धाव्यात त्या 46ला 2 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सतरंगी स्पोर्ट्स हे दुटणे. बॉल 11ची आवश्यकता आहे. जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका, याकडे मी लक्ष वेधेन. वेळेमध्ये आपलं सहकार्य असायला हवं. 4 बॉल 10 वरती प्रदीप नॉट आउट खेळतोय. 4 बॉल 9 वरती यश नॉट आउट खेळतोय. येणारे 6 चेंडू आणि 11ची गरज. 4 चेंडू आणि 6 धावा. कशी असेल कोणाची वेळ ही येणारे काळ सांगेल, कारण आपण पाहिलं ना, नेहमी आपण म्हणतो ही वेळ ही आपल्या हातात असते. घड्याळाचे केवळ काटे फिरतात. या मॅच मध्ये ही प्रत्येकाची वेळ बदलेल का? कारण या मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं तर 6 बॉल 11 धावा डिफेंड केल्या जातील का, याची चर्चा आता होऊ लागली. सामना बनतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये शेवटच्या षटकाच्या दरम्यान किरण म्हात्रे दाखल होत असताना पुढचा बॉल. यावेळेला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना समीकरण बदलत असताना पाहायला मिळाल्यात. गेम ऑन, मॅच ऑन. डॉट बॉल आलाय. उर्वरित 5 चेंडू. आता मात्र 11ची गरज. 5 चेंडू आणि 11 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, अशी चर्चा होत असेल डगआउट्स मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. सामना बनला. 4 चेंडू आता 5 चेंडू आणि 11ची आवश्यकता असताना काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते किरण म्हात्रेची. आल्या त्यांनी वेगवान चेंडू हाताळला. सामना जिवंत ठेवण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि अर्थातच हे इंद्रधनुष्य त्याने हातामध्ये घेतलंय. हा सामना संघाला मी जिंकून देणार या उद्देशाने तो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल. आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना फलंदाजाला अक्षरशः इथे रोखून ठेवलंय. पायामध्ये बेड्या टाकल्यात. आत्मविश्वासाचा अभाव पाहायला मिळालाय. डॉट बॉल आल्यात लगातारचे 2. येणारे चेंडू शेष राहिले त्या अर्थात 4 बॉल आणि 11ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 11 धावा. ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, प्रत्येक प्रेक्षक वर्गाला उत्कंठा वर्धक अशा स्वरूपाची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. हा बॉल देखील लगातारचा 3रा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थात हा खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद नसणारा. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर टाळा व्हायला काही हरकत नाही आहे गोलंदाजासाठी. कमालीची प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये दाखवली या खेळाडूने. एक अफलातून आणि एक अविश्वसनीय अमानवीय झेल त्याने टिपला. बॉलिंग साठी आला आणि आपली संघासाठी उपयुक्तता किती महत्वाची आहे ते इथे दाखवून देतोय. येणारे 3 बॉल 11ची आवश्यकता. ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये आल्या षटकार ठोकला होता तो खेळाडू सध्याच्या घडीला चाचपडताना पाहायला मिळालाय. डोळ्याचा चष्मा हरवल्याप्रमाणे तो इथे चाचपडतोय बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल खोला डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढचा चेंडूवरती आलाय. घणाघाती आक्रमक विस्फोटक षटकार. साऱ्या जगात क्यों फिक्र से होता है क्या, रख खुद बेभरोसा, देख फिर होता है क्या. 11 हवे होते त्यामध्ये 6 आला, राहिले 5. साधं आणि सोपं गणित
इथे सॉल्व्ह झालंय. अर्थात येणारे 2 बॉल विजयासाठी 5 ची गरज. एकच फाईट आणि वातावरण जणू काय टाईट केलं या बॅटरने. काय स्ट्रोक केला. त्याच्याच अगेन्स्ट लगातारचे 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले. पुढचा चेंडू प्रदीपच्या अगदी स्लॉट मध्ये त्याने पार्किंग प्लॉट मध्ये धाडला. 2 बॉल आणि 5 ची गरज. 2 चेंडू आणि 5 धाबा. ऍक्शन रिप्ले ऑन अ स्क्रीन आपण पाहतो. डाऊन दी ग्राउंड केलेला हा स्ट्रोक. बॉटम हँड तितकासा स्ट्रॉंग आहे, परंतु त्यासाठी त्याला कष्ट करावे लागले. कष्ट उपसण्याची तयारी आहे प्रदीपच्या खांद्यावरती. आणि प्रदीप काळनने ठोकलेला हा षटकार पाहायला मिळाला. प्राप्ती लाईव्ह वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बॉल देखील आणखी एक धमाका. मॅच फिनिश. सामना संपवलाय. मॅच फिनिश ऑन हिज साइड. प्रदीप काळनच्या बॅटमधून षटकार. कमजोर कमजोर कमजोर. चेक. हॅलो. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे हा सतरंगी 11 हे दोन्ही क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी सागर विजय संपादित केला. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. कोणी क्रिकेट संघ तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपला आम्ही या स्पर्धेचे शिल्पकार SK एंटरप्राइजेसचे ओनर्स कमलाकर शेठ पाटील साहेब, मुकुंद राजे आणि आमच्या संपूर्ण श्री गणेश क्रिकेट